मायविलीन, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आत्मवंदन सगळ्यांना. ओके, एक मिनिट. लेट मी अनम्यूट यू. गुड इव्हिनिंग. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. येस, व्हेरी गुड. वर्षा मॅम, श्रद्धा मॅम वेलकम. अमोल सर वेलकम. तेजश्री मॅम वेलकम. संस्कृती मॅम, सुवर्णा मॅम, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आपल्याला बोलायचं आहे. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. अक्षता मॅम वेलकम. हे सद्गुरू मॅडम. गुड गुड इव्हिनिंग. इव्हनिंग. गुड इव्हनिंग आत्मवंदन, मॅम. आत्मवंदन सगळ्यांना. आत्मवंदन. शीतल मॅम, शीतल रसाळ मॅम, कॅमेरा ऑन करायचे आहेत. सुही गिरी मॅडम, जय सद्गुरू. आत्मवंदन, श्री स्वामी समर्थ. सुरू करूया आजच्या सेशनला. आपण थोडस ओळख करून घेऊया एकमेकांशी. मी माझा परिचय देण्याच्या अगोदर सुवर्णा मॅडमला अनम्यूट करते. तुम्ही कुठून आहात सुवर्णा मॅम? अनम्यूट करा. हे बघा, सुवर्णा मॅम अनम्यूट करा. हा, बोला. मुलुंडवरून आहे. या, बोला बोला. नमस्कार. कुठून आहात तुम्ही? मी मुलुंडवरून, मुंबई. मुलुंडवरून. अच्छा. आणि काय करता मॅम तुम्ही? हाऊस वाईफ. ओके, व्हेरी गुड. होम मेकर आहात तुम्ही? हो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. थँक्यू. येस. आणि नंतर कोण आहे? निर्मला मॅम, आपल्या ओल्ड स्टुडंट आहेत. त्यांना अनम्यूट करूया. गुड गुड इव्हनिंग इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आत्मवंदन. मॅम. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त मॅम. मी पूर्ण फॅमिली बरोबर क्लास करत आहे आज. अरे बापरे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझे दोन सासूबाई सगळे आहेत. अच्छा, व्हेरी गुड. आणि यांना लास्ट तुम्ही मागच्या बॅचला होतात. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करता का सगळ्यांसोबत? हो मॅम. तुम्ही काय काय मिळवलं या 10 दिवसांच्या सेशनमध्ये? मे महिन्याच्या स्टुडंट होत्या, मे बी एप्रिल होत्या का? हा, एप्रिल. एप्रिल महिन्याच्या स्टुडंट आहे मॅडम. आणि आता परत आपल्या बॅचला आल्या आहेत. काय अनुभव होता तुमचा? खूप छान वाटलं. पहिली फर्स्ट लेवल केली तेव्हा खूप छान वाटलं. म्हणजे जीवनामध्ये आपण कसं विचार करायचा किंवा विचार आपले कसे बदलायचे, कसं आपण हे करायचं, काही काही गोष्टी बऱ्याच माहिती नव्हत्या. आणि एक जीवन जगण्याचा प्रवास आपण कोणत्या गोष्टीने करायचा किंवा कसा करायचा ते समजलं. येस. मला असं वाटतं की तुमचा क्लास सोडायचंच नाही, जेव्हा असेल तेव्हा अटेंड. आणि पुन्हा तुमचा आज उद्देश काय आहे? आता आज तुम्हाला या क्लासमध्ये 10 दिवसांचे सेशन तुम्ही करायचा उद्देश काय होता? नाही, परत माझा थोडा गॅप पडला ना, त्यामुळे मग थोडं हे झालं मेच्या सुट्टीमुळे. परत एकदा जॉईन करून ना मला सेकंड लेवल पण करायची आहे. इच्छा बर, आहे. वेलकम आहे. चालेल चालेल. थँक्यू मॅम. आपण थँक्यू. बोलूया आज. विद्या मॅम, अनम्यूट करा. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. गुड इव्हिनिंग. आत्मवंदन तुम्हाला. अभिनंदन. जय सद्गुरू. जय सद्गुरू मॅम. कशा आहात तुम्ही? मस्त मस्त. ट्युशन योग आला आपला. हो ना. छान वाटतंय. येस येस. कल्पेश सर, तुम्ही माझ्या समोर आहात. येस, अनम्यूट करा. कुठून आहात तुम्ही? आहे ठाणा. ठाण्यावरने. ओके, वेलकम तुम्हाला. हा. आणि काय करता सर तुम्ही? तर मॅडम माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. ट्रान्सपोर्टचा बिझनेस. तर डिप्रेशनच्या याच्यामध्ये चाललो सध्या, म्हणून ते मी ऍड बघितली आणि जॉईन करून घेतलेलं आहे. बर बर, ठीक आहे. म्हणजे मानसिक स्थिती थोडीशी ओके खराब झाली. ओके ओके. हा, श्वेता मॅम.
कुठून आहात हॅलो. तुम्ही? हा बोला. अम, मी मूळची ठाण्याची आहे, पण सध्या मी आयर्लंडला असते. ओके. आणि हा. तिथून तुम्ही जॉईन केलंय का आज? हा. ओके. आणि काय करता मॅम तुम्ही? मी गेल्या महिन्यापर्यंत माझं एक युनिट सुरू केलेलं इथे मुंबई स्ट्रीट फूड सुरू केलेलं. पण आता मला ह्या लाईन मध्ये फुल्ली एंटर करायचंय, त्यामुळे आता ते मी बंद केलेलं आहे ऍक्च्युली. अच्छा. आणि हा. रेकीमध्ये तुम्हाला करिअर करायला आवडेल? ऍब्सोल्युटली. येस. हो, करेक्ट मध्ये फुल्ली. फुल फॉर्म याच्यामध्ये आल्यात ना येस. तुम्ही? हा. येस. कदाचित तुमचा डेस्टिनी नंबर 7 ऍक्टिव्हेट झालाय बहुतेक, नाहीतर 3 ऍक्टिव्हेट झालाय. एक तर गुरुच्या अच्छा. व्हायब्रेशननी किंवा आपण केतूच्या व्हायब्रेशननीच या फील्डचा विचार करत असतो. येस. आणि लोकांना देण्याची वृत्ती जेव्हा असते ना, तेव्हाच आपल्याकडे या गोष्टी येतात. कारण की जेव्हा आपण पेन मधनं जातो, आपण स्वतः कुठेतरी दुःख अनुभवत असतो ना, तेव्हाच आपल्यामध्ये ही भावना येते की मी दुसऱ्यांचं दुःख नाहीसं करू शकेल. स्वागत आहे तुमचं. तुम्ही हा माझ्यासोबत प्रवास सुरू केला आहे. नक्कीच हा पूर्णत्वास नेण्यात मी तुम्हाला जितकी माझ्याकडनं शक्य होईल तितकी मदत करणारच आहे. येस. पुढे कोण आहे? अंजली मॅम. हा, कल्पेश सर बोला. तुम्ही कुठून आहात? हा, बोलले तुम्ही. हा, अंजली मॅम बोला. बोलते. हा, बोला. हा. ते- आज थोडस इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहोत आपण. थोडीशी ओळख करून घेऊया एकमेकांसोबत आज आपण. नमस्कार, मी अंजली बेडगे बोलते. हा, बोला. मग हे सुनबाईंच्या बरोबर क्लास जॉईन करायचा म्हणून केला. अरे बापरे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा. नातू आहेत, नात आहे, सुनबाई आहेत. ओके ओके. येस, हा, व्हेरी गुड. त्यांच्या बरोबर करायचं. येस. हा हा. ओके. पुढे कोण आहे? तेजश्री मॅम, राणी मॅम. येस येस मॅडम. मी आत्मवंदन सगळ्यांना. हा, बोला. गुड इव्हिनिंग. येस, मी जळगावची आहे मॅडम. येस. मला रेकी शिकण्याचा भरपूर असं आवड आहे, त्याच्यामुळे मी आलेली आहे रेकी ओके. शिकायला. आणि तुम्ही काय करता? हाऊस वाईफ. ओके, हाऊसवाईफ. ओके माझं शिक्षण कम्प्लीट झालंय आणि मी तर घरीच असते. ओके ओके, व्हेरी गुड. हा, तेजस्वी मॅम. दुसऱ्या तेजस्वी नम- मॅम. हा, नमस्ते. नमस्ते. आत्मवंदन तुम्हाला. वंदन. मी तेजस्वी झिरमिले. निर्मला ही माझी वहिनी आहे, तिने मला सांगितलं. ओके. आणि निगेटिव्ह विचार वगैरे आहेत, त्यामुळे म्हटलं हे छान आहे तर करूया, म्हणून मग जॉईन झाले. पुण्याला असते मी. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. अश्विनी चित्ते मॅम. येस. पुढे कोण आहे? हेमांगी मॅम. हेमंत आयफोननी जॉईन झाल्यात तुम्ही. हॅलो. हा, बोला बोला. हा मॅम, मी रुपाली पाटील कोपरी, ठाण्यावरून. ओके ओके. आणि काय करता मॅम तुम्ही? पहिलं सेक्शन आजच आहे. हो, आज. हा, हम्म. ओके. त्यानंतर कोण? एकता मॅम, एकता पद्मने मॅम. मध्ये पॅरेंट्स बसले आणि बाजूला एक पुढच्या बसले आणि हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. मी घाटकोपरहून आहे ओके. आणि मला आवड आहे म्हणून मी जॉईन झाले. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेलकम, तुमचं स्वागत आहे. येस. त्यानंतर प्राजक्ता मॅम, अनम्यूट करा. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते मॅम, वेलकम तुमचं. आत्मवंदन. आत्मवंदन मॅडम. हा, माझ्या ननंदबाईंनी मला सांगितलं ओके. याच्याबद्दल. हा, मी डॉक्टर प्राजक्ता दुडे, खामगाव येथून आहे. मी ओके इथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. ओके. मला स्वतःला तर रेकीत आवड आहे आणि माझ्या रुग्णांनाही मी जर त्याचा फायदा करू शकले तर खूप चांगलं होईल, त्यासाठी मी हे शिकते. व्हेरी गुड, वेलकम तुमचं. खूप चांगला उद्देश आहे मॅम तुमचा. येस. थँक्यू मॅम. प्रवीण कुमार सर, अनम्यूट करा.
मॅडम नमस्कार. नमस्ते. नमस्ते नमस्ते सर. नमस्ते. निर्मला बेडगे माझी बहीण आहे. ओके. तिनं सांगितल्यामुळे मी हा आज जॉईन केलाय. यस. तिनं फर्स्ट लेवल कम्प्लीट केले तुमच्या अंडर. येस. त्यामुळे तिला एक्सपिरियन्स खूप चांगला आलाय. त्यासाठी मी आज पण तिच्या सांगण्यावरून मी जॉईन केलंय मॅडम. बस थँक्यू सर, थँक्यू. वेलकम, तुमचं स्वागत आहे. आणि नंतर ओके आयफोननी मॅडम. कोण जॉईन झालंय? येस सर, अनम्यूट करा. तुम्ही ना सगळेजण आपल्या नावाचं, असं वाटतं ना तुम्हाला की आपलं नाव झालं पाहिजे, माझं नावाची प्रगती झाली पाहिजे, तर सगळ्यांनी आपल्या नावानी व्हायब्रेशन वाढवायचे. मला माझ्या नावाचे काय करायचे, व्हायब्रेशन वाढवायचे आहेत. तर आपल्या नावानी जॉईन व्हायचं आहे प्रत्येकाने. येस बोला सर. अच्छा. हा, ज्यांचं आज जसं ज्यांना शक्य नाही आहे त्यांना मी रेकॉर्डिंग देईलच आजच्या सेशनची. आणि ज्यांना जर असं वाटतं आहे की या दुपारच्या बॅचमध्ये, संध्याकाळच्या बॅचमध्ये, या बॅचमध्ये तुमचं जमलं नाही, तुमच्या रिलेटिव्हचं ज्यांना पॉसिबल झालं नाही, तर नेक्स्ट मंथमध्ये आपली सेकंड दुपारची बॅच चालू होईल. हा, या मंथमध्ये आपली दुपारची बॅच नाही आहे. ठीक आहे. हा, कुणाल सर बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. माझं नाव कुणाल वाघमारे. मी येस. मुंबईवरून आहे. मी ऑफिसमध्ये जॉब करतो मॅडम. आणि ओके. मला रेकीची आवड आहे. येस. कदाचित इथे खूप सारे जण रेकी पहिली लेवल शिकून पण आले असतील, कदाचित शिकण्याची इच्छा असेल, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. येस. अजून कोण बोलायची इच्छा दाखवत आहे? वर्षा मॅम, अनम्यूट करा वर्षा मॅम. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. माझं हे रेकीचं पहिलंच सेशन आहे. मी आधी रेकीबद्दल मला एवढी काही माहिती नाहीये, पण एक इंटरेस्ट आला मला की एक्झॅक्टली काय असतं किंवा कसं असतं. तर ह्याच्यासाठी मी हे फर्स्ट टाइम रेकीमध्ये मी एनरोल केले तुमच्या क्लासमध्ये. ओके. आणि बघितलं तर माझ्या भावाला पण करायचंय, पण दुपार किंवा हा टाइम त्याला नाही सूट होत, कारण ओके. ऑफिस टाइम आहे ना. तर ओके. जर कधी तुमची साधारण 8 वाजता वगैरे जर एखादी बॅच असेल 8:30 नंतर, तर प्लीज सांगा. नक्की नक्की नक्की. आणि बाय प्रोफेशन मी टीचर आहे. ओके. आणि मी न्यूमरॉलॉजी पण शिकत आहे. ओके. आणि आता सध्या मी रेकीमध्ये इंटरेस्टेड आहे. एनरोल आहे. ओके ओके. व्हेरी गुड. हा, श्रद्धा थँक्यू मॅम. भगत मॅम, वेलकम तुमचं. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी पुण्यावरून आहे, पिंपरी चिंचवड. मी होम लोन मध्ये जॉब करते HDFC ला. ओके. हा. आणि रेकी शिकण्याचा उद्देश काय? ऍक्च्युली मी आता स्क्रोल करता करता मला ते रेकीचे यायला लागले, तर मी एक आणखी कम्युनिटी आहे तिकडे पण रेकी लेवल 1चं म्हणजे केलंय, पण ते मिस झालंय माझ्याकडनं भरपूर सारे सेशन, कारण मी जरा बाहेर गावी असल्यामुळे. सो मग तुमचं पण दिसलं, सो मी रेकी 1ला एनरोल केलंय तुमच्याकडे. ओके. हा हा. वेलकम. आणि ते सेशन पहिला जो मी पहिल्या दिवशी अटेंड केलं, त्याच्यामध्ये मला भरपूर म्हणजे छान वाटलं. सो मला वाटलं की आपण कंटिन्यू करायला पाहिजे. येस येस. ओके. अश्विनी चित्ते मॅम, अनम्यूट करा. मगाशी तुमच्याशी बोलायचं राहून गेलं. हॅलो मॅडम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. मी अश्विनी चित्ते. मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून IT मध्ये काम करते. असंच इन्स्टावरती स्क्रोल करता करता मला ती ॲड दिसली आणि जस्ट क्युरिओसिटी व्हॉट इज अ रेकी अँड ऑल, सो दॅट्स आय जॉईन. आणि तुम्ही कुठून आहात? पुण्यावरून आहे. ओके. वेलकम. थँक्यू. कैलास सर, कैलास दळवी सर. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. रेखी शिकणं आणि रेखीमध्ये प्रगती करणं हाच उद्देश होईल. मी रेखी जॉईन केली आहे. बस एवढंच. ओके. येस, नक्कीच तुम्ही रेकीद्वारे आणि रेकीमध्ये प्रगती कराल ही मी आशा करते. येस. अंजली मॅमशी धन्यवाद बोल. मॅडम. येस, धन्यवाद. अजून कोणाला काही आपले मत द्यायचे? हॅलो. हा बोला.
हा, मी अंजनी कुलकर्णी. हा बोला मॅम, नमस्कार. हा हा, मी ऍक्च्युली फेसबुकवर बघितलं तुमचं रेकीचं वर्कशॉपचं. ओके ते बघून ऍक्च्युली मी प्राणिक हिलर आहे. ओके पण मला रेकी शिकण्यामध्ये पण उत्सुकता आहे, काय आहे रेकी वगैरे, ओके म्हणून मी जॉईन केलेलं आहे. मी पुण्यात राहते. ओके, वेलकम मॅम तुमचं. येस, मॅम मला पण बोलायचं आहे. हा बोला वंदना मॅम. हा, मला पण रेकी विषयी काही अजून माहिती नाहीये. ओके मला निलिमा बगे यांनी तुमचं नाव सजेस्ट केलं. ओके तर म्हटलं म्हणे त्यांना म्हणजे त्या सांगतील बुवा तुम्हाला नक्की काय आहे काय नाही. ओके ओके तर मला ते कसं आहे काय आहे त्याची माहिती मला हवी आहे. आणि येस, त्याचं ओके, शिक्षण पुढे काय म्हणजे काय त्याचे फायदे वगैरे ते मला बघायचे. चालेल चालेल. त्यानंतर दीपाली मॅम, आपण तुमच्याशी बोलूया. अनम्यूट करा. येस मॅम. हा, वेलकम मॅम. जस्ट क्युरियोसिटी म्हणून रेकी काय आहे ते बघण्यासाठी जॉईन ओके, आणि कुठून आहात तुम्ही? पुण्यावरून. अच्छा, पुण्यावरनं भरपूर लोक आहेत. ओके, सुरू करूया आपण आजच्या सेशनला. कोणाला काही अजून बोलायचं आहे माझ्याशी? मॅम तुम्ही कुठून आहात? तुमचं बोलूया introduction. बोलूया. येस, Okay. कोणाला आपलं बद्दल काही सांगायचं आहे? मॅडम, मी सविता जाधव येस, मुंबईहून आहे. ओके मला माझी बहीण आहे वंदना बडगुजर, तिने सजेस्ट केलं. ती म्हणे चांगलं असं म्हणजे तिला जे थोडक्यात माहिती होतं ते तिने मला सांगितलं. ओके तर मी खूप पूर्वी रेकीचं नाव ऐकलं होतं. मी ब्युटिशियन आहे. ओके तर आता सध्या पार्लर माझं शटडाऊन आहे. पण ओके म्हटलं काय आहे रेकी वगैरे असं परत म्हटलं एकदा बघूया काय त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे. मी कोर्स तर नाही केला, फक्त ऐकलेलं आहे रेकीचं. ओके. तर काय एक्झॅक्टली काय आहे रेकी, म्हणजे कशाच्या संदर्भात असतं? आपल्या पर्सनल बॉडीमध्ये काही चेंजेस वगैरे होतात आणि आपण ते दुसऱ्याला वगैरे काही त्याच्यामध्ये आपण सजेस्ट करू शकतो का? त्यांच्यावर काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो वगैरे असं काही आहे का त्याच्यामध्ये? ओके, व्हेरी गुड. नक्कीच आपण समजून घ्या. सुजाता मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅम. नमस्कार नमस्कार. गुड इव्हनिंग. हा, मे बी तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम होतोय. कॅमेरा बंद करा आणि मग बोला. हा कॉल बोला. आला होता मॅम ऍक्च्युली, त्याच्यामुळे ओके झालं ओके, होतं. बोला बोला. हा, तर माझी वहिनी आणि भाऊ दोघंही अटेंड करतात तुमचे कोर्स. तर ओके त्यांच्या रेफरन्सने मी अटेंड करते आज. ओके, तर व्हेरी छान गुड. एक्सपिरियन्स आलाय त्यांना. आणि मी पण आपलं वासीशास्त्राचे कोर्स केलेले आहेत आणि ओके, रेकीमध्ये इंटरेस्ट आहे. थोडं हेल्थ इश्यूज आहेत, त्यासाठी मला याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून अटेंड करते. नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू मॅम, वेलकम तुमचं. हा, निर्मला मॅम बोला. हा मॅम, मी ह्याच्यासाठी ना 14 मेंबर्सना रेफर केलं आणि अरे सगळ्याच्यातला बापरे, थँक्यू सो मच. एकही मेंबर नाही म्हटला नाही, सगळ्यांनी जॉईन ओके केली. ओके ओके, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅम, मी पण रेकी हिलर बनण्याचा प्रयत्न करत आहे, नक्कीच तसं ठरवलंय. नक्कीच. येस, आणि गौरव दीक्षित सर, तुमच्याशी बोलूया आपण. अनम्यूट कराल का प्लीज? येस येस हा, मॅडम. सॉरी, माझा कॅमेरा चालत नाहीये. ओके तर मी नाशिकहून आहे आणि टीचर आहे. ओके माझ्या ऍक्च्युली 2 लेवल्स झाले आहे रेकीच्या. ओके आणि फक्त मला एक छोटस कन्फ्युजन असायचं, पण माझे जे इथले हिलर आहेत त्यांची ट्रान्सफर झाली, त्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट तसा नाही होत, की ओके, थोडासा गायडन्स मला कमी पडतो आहे. बर मग मी हे स्क्रोल करता करता फेसबुक वरती तुमचं हे दिसलं आणि मग मी जॉईन झालो. ओके मी हिलिंग पण केलेलं आहे, पण कसं काय ते थोडस मी तुम्हाला सांगेल. बर, चालेल सर, बोलूया आपण या विषयावर. ठीक आहे. अमोल सर, तुम्ही कुठून आहात? अमोल वैरागडे सर.
मे बी सरांच. हा बोला सर. ठीक आहे, आता मे बी सरांना बोलता येत नाहीये. सर अनम्यूट करा, अनम्यूट करा. चंद्रपूर महाराष्ट्र. ओके, ठीक आहे. आपण आजच्या सेशनला सुरुवात करतो आहे. अगदी ज्यांना माझ्याशी नंतर आपण शेवटी संवाद साधूया थोडासा. ठीक आहे, आता थोडेसे कॅमेरे ऑन करा सगळ्यांनी, कारण आपण एनर्जी बद्दल बोलणार आहोत. पहिल्यांदाच एनर्जी, जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचं असेल, प्रत्येक जण 3 प्रॉब्लेम मधून इकडपर्यंत आलेला असेल. एक तर हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस असतील, पैशांचे चॅलेंजेस असतील, किंवा करिअर रिलेटेड चॅलेंजेस असतील, किंवा मेंटल चॅलेंजेस असतील. ठीक आहे, काही ना काही चॅलेंजेस घेऊन तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. आणि जर तुम्हाला हे चॅलेंजेस दूर करायचे असतील तर पहिल्यांदा कॅमेरा ऑन करणं खूप गरजेचं आहे. कॅमेरा ऑन करण्याने जेव्हा तुम्ही रेकीचं अट्युनमेंट घेणार, दीक्षा घेणार आहे, तेव्हा मला तुम्हाला ऑनलाईन मध्ये दीक्षा देताना तुमचे चेहरे मला माहिती पाहिजे, म्हणून तुमच्यासोबत मी संवाद साधत आहे. काय म्हटली मी? आपल्याला रेकीची दीक्षा घेताना आपले चेहरे माहिती पाहिजे, एकमेकांसोबत कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे. आणि ऊर्जांना जाणून घ्यायचं असेल, ऊर्जांना अनुभवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे? इंटरॅक्शन करायचं आहे, रेकीला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आज मी पहिला दिवस होता म्हणून सगळ्यांना अलाउ करते आहे. उद्यापासून सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. ठीक आहे, ऑफिस मध्ये असाल तर मला पर्सनली तसा मेसेज करा. हा, ओके. अजून कोणाला अनम्यूट करायचं राहिलं? सुवर्णा मॅमला अनम्यूट करायचंय का? ओके, ठीक आहे. आपण ना ज्यांना बोलायचं असेल तेव्हा शेवटला संधी देऊ. आपण शेवटी सेशनच्या थोडीशी संधी देऊया सगळ्यांना. तोपर्यंत आपण जाणून घेणार आहोत की या सेशन मध्ये तुम्हाला काय काय मिळणार. ठीक आहे, जादू असं होणार नाहीये. हे 10 दिवसांचं सेशन आहे. या दिवसांमध्ये तुमची जी करंट स्टेट आहे ती डिझायर स्टेट, म्हणजे करंटली तुम्ही कुठले तरी चॅलेंजेस घेऊन माझ्यापर्यंत पोहोचले आहात. नक्की काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे, काहीतरी जाणून घ्यायचं आहे, आणि कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, मी काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला त्या प्रवासाची सुरुवात करून देणार आहे की मला माझ्या प्रॉब्लेम्सच्या बाहेर कशा पद्धतीने पडायचं आहे, मला माझ्या प्रॉब्लेम्सला कुठल्या कॉन्फिडन्स लेवलनी फेस करायचं आहे, आणि मला माझे प्रॉब्लेम्स येऊच नये, माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय करायचं. असं वाटतं ना प्रत्येकाला? मला सांगा की मला माझ्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी अचीव झाल्या पाहिजे. कोणाला वाटतं? सुख समाधान सगळ्यांना वाटतं. कोण असं आहे की ज्याला असं वाटत नाही की मी शांततेने पीसफुली जगलो पाहिजे, मला लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन्स नको. माझ्या लाईफमध्ये प्रणिता मॅमला वाटतंय. येस, सगळ्यांना वाटतं हे. मग आजच्या सेशनसाठी रेडी आहात का तुम्ही जाणून घ्यायला? येस, टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. सगळ्यांनी रेडी टाका चॅट बॉक्स मध्ये, मी समजेल. आणि आज जी देवता आहे ना ती पण तथास्तु म्हणणार आहे की ज्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नको आहेत त्यांनी रेडी टाईप करायचं आहे. चॅट बॉक्स मध्ये रेडी टाका, किंवा हँड रेस केला तरीही चालेल. आणि कॅमेरे ऑन करून बसणार आहे. जर तुम्ही रेडी असाल तर तुम्ही कॅमेरे ऑन करून बसणार. ठीक आहे, ठीक आहे. येस, व्हेरी गुड. 28 रेडी, 30 रेडी, अजून 31 लोक रेडी झालेत. येस, 33. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 34. मी सुद्धा रेडी आहे. ओके, चला आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला या सेशन मध्ये काय काय मिळणार आहे. तुम्हाला ह्या 10 दिवसांच्या सेशन मध्ये तुम्ही रेकीला पूर्णतः जाणून घेणार. रेकी म्हणजे काय, रेकी बद्दलचे बऱ्याच लोकांना बरेच असे गैरसमज असतात की रेकी म्हणजे काहीतरी जादूटोणा केलंय, काहीतरी वेगळंच आहे. रेकी बद्दल भरपूर अंधश्रद्धा पसरवली गेलेली आहे.
तर ती अंधश्रद्धा आपल्याला दूर करायची आहे. त्यानंतर आपल्याला रेकीचे तत्व, ज्या तत्वाला आपण आयुष्यात फॉलो करून आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी अचीव करू शकतो, ते सगळे तत्व आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला रेकी मध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या लाईफचे प्रॉब्लेम्स, जे चॅलेंजेस तुम्ही आज घेऊन आलेले आहात, ते दूर कसे करता येतील हे शिकायला मिळणार आहे. मग ते करिअर रिलेटेड चॅलेंजेस असू द्या, हेल्थ रिलेटेड असू द्या, त्यानंतर पैशांचे रिलेटेड असू द्या, किंवा तुमच्या स्वतःच्या मेंटल हेल्थचे चॅलेंजेस असू द्या. कारण मेंटल हेल्थ खूप महत्वाची आहे. माणूस मानसिकरित्या जितकं स्वस्थ आहे ना, त्या माणसाला कुठपर्यंतही पोचता येतं. कुठल्याही शर्यतीत जरी त्याला सोडलं तरी तिथे पळता येतं, कारण त्या माणसाची कष्ट करण्याची आयुष्यात तयारी असते. बरोबर. फक्त आपल्याला काय करायचं आहे, या जीवन जगताना रेकीचे तत्व आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि त्या तत्वावरती चालण्याचा प्रयत्न आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. ठीक आहे. हे समजून घेताना आपल्याला स्वतःची एनर्जी कशा पद्धतीची आहे. ठीक आहे, ज्यांचा कॅमेरा ऑन होत नाहीये त्यांचं मी समजू शकते. तुम्ही आज टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करा. उद्यापासून आपल्याला कॅमेरा ऑन करून बसायचं आहे. ओके. लेट नॉट फोकस ऑन दॅट. आता आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया तुमची एनर्जी कुठपर्यंत पोचलेली आहे. तुमची एनर्जी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. तुमच्या विचारांना कुठल्या पद्धतीची डायरेक्शन मिळालेली आहे. या सगळ्या विचारांचा तुमच्या मानसिक जी आपली हेल्थ आहे, मेंटल हेल्थ वरती कशा पद्धतीने परिणाम होतो आहे, प्लस तुमच्या बॉडीमध्ये आजूबाजूची ऊर्जा कशा पद्धतीने सक्रिय झालेली आहे, ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ठीक आहे. हे सगळ्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला साधारणतः जे काही आपला ऑरा असतो, ऑरा म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला असलेलं एनर्जीचं फील्ड, एनर्जीचं वलय, ते आपण समजून घेणार. आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र कसे आहेत, त्या चक्रांचं काम काय, ते चक्र कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करायचे, त्या चक्रांना बॅलन्स कशा पद्धतीने करायचं, हे आपण समजून घेणार. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की स्वतःची हिलिंग कशी करायची. स्वतःला जे प्रॉब्लेम्स येत आहे त्या प्रॉब्लेम्सच्या, जरी आता मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम आहे, जरी मला आता खूप डिप्रेस वाटत आहे, त्या प्रॉब्लेम मधून मी कुठल्या पद्धतीने बाहेर पडणार आहेत. ठीक आहे. हे आपल्याला या सगळ्या सेशन मध्ये समजून घ्यायचं आहे. हे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सेशन आहे. 10 दिवसांचं सेशन हे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सेशन डिझाईन केलेलं आहे. स्पेशली डिझाईन कोणत्या कोणत्या लोकांसाठी केलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. हे सेशन ज्यांना आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची ग्रोथ पाहिजे, म्हणून तुम्हाला मी विचारलं तुम्ही रेडी आहात का. कारण मला तुमच्याकडनं काय पाहिजे मी तुम्हाला सांगते. या ज्या सेशनची फी सगळीकडे 3000 रुपये आहे. या सेशनची फी ही आहे ना, तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्हाला तुमचं टाइम इन्व्हेस्टमेंट मला पाहिजे. तुमचा दररोजचा 1 तास म्हणजे साधारणतः अट्युनमेंट पकडून 11 तास मी तुमच्या आयुष्यातून चोरणार आहे. कळतंय का. किती तास. तुमच्या आयुष्यातले 11 तास मला पाहिजे आहेत. कदाचित 12ही होऊ शकते, कदाचित 13ही होऊ शकतात. मी टाइम ठरवून सेशन घेत नाही. तर मला हा वेळ तुमच्या सगळ्यांकडून पाहिजे आहे आणि कमिटमेंट पाहिजे आहे की आय एम कमिटेड. हृदयावर दोन्ही हात ठेवा आणि जर तुमची खरंच इच्छा आहे की माझी रेकी शिकण्याची, माझी रेकीमुळे बदल होऊ शकतो, मला रेकीमध्ये प्रगती करायची आहे, तर प्रत्येकाने हृदयावर दोन्ही हात ठेवा आणि म्हणा थँक्यू गॉड, येस आय एम कमिटेड. म्हणा प्रत्येकाने थँक्यू गॉड, येस आय एम कमिटेड. थँक्यू गॉड, येस आय एम कमिटेड. थँक्यू गॉड, येस आय एम कमिटेड. सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. व्हेरी गुड. आणि त्यानंतर आपले येस, व्हेरी गुड. आपला हात अशा पद्धतीने करा आणि येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी, येस आय एम रेडी. आहात तुम्ही रेडी. आता लाईफ चेंज करायची आहे प्रत्येकाला आणि आज तुम्ही रेडी झाले आहात. ठीक आहे. आयुष्यामध्ये आपण आपल्या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी एक पाऊल उचललंय प्रत्येकाने आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी नक्कीच माझ्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी मदत प्रत्येकाला करणार आहेच.
हे समजून घेताना हे सेशन कोणाकोणासाठी डिझाईन केलंय, ज्यांना आपल्या लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे. मग ग्रोथ कुठली? पर्सनल ग्रोथ, सोशल ग्रोथ. बऱ्याच लोकांचा कॉन्फिडन्स आज नसेल की मला कॅमेरा ऑन करायची भीती वाटते, मी एवढ्या लोकांना कशा पद्धतीने फेस करेल. त्याला म्हणतात आपण सोशली एकमेकांसोबत बिल्डअप होणं, आपला रॅपो बिल्डअप होणं. तिथे मला लोकांची भीती वाटते, मला लोकांना फेस करताना भीती वाटते, म्हणजेच मला कुठेतरी प्रॉब्लेम आहे. हे आपण कशा पद्धतीने समजून घेणार हे बघूया. ती ग्रोथ कुठेतरी थांबलेली आहे आणि हे कुठल्या चक्रांशी निगडीत आहे, माझा कॉन्फिडन्स कुठल्या चक्रांशी निगडीत आहे हे आपण समजून घेणार. स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजेच काय, मला अध्यात्माची जोड लागली पाहिजे किंवा माझ्या आयुष्याला मला अध्यात्माला पकडून पुढे जायचंय. मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी आल्या पाहिजे, त्यांच्यासाठी हे सेशन डिझाईन केलंय. प्लस कोणाला तरी क्युरियोसिटी आहे की मला नवीन काहीतरी शिकायचं आहे. ज्या लोकांचा रेकीचा प्रवास थांबलेला आहे त्या सगळ्यांसाठी हे सेशन आहेत. ज्या लोकांना लाईफ ट्रान्सफॉर्म करायची आहे त्यांच्यासाठी, प्लस त्यांना करिअर बनवायचं आहे. रेकी थ्रू म्हणजे रेकीमध्ये येऊन करिअर बनवायचं आहे किंवा रेकीचा वापर करून मला माझ्या करिअरमध्ये प्रगती करायची आहे. ज्या पद्धतीने आपण 1-2 अनुभव घेतले त्यांच्या सगळ्यांसाठी हे सेशन आहे. त्यानंतर स्ट्रेस रिडक्शन, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये रिलॅक्सेशन पाहिजे आणि आपल्या आयुष्यामधला जो काही त्रास आहे, जो काही पेन आहे, तो आपल्याला प्रत्येकाला दूर करायचा आहे, त्या सगळ्यांसाठी हे सेशन आहेत. आपली ऊर्जा वाढवायची, बरोबर ना. दिवसेंदिवस धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःला वेळ देत नाही, स्वतःची काळजी घ्यायला विसरलो आहे. आणि जर मला असं वाटतंय की मी माझ्या स्वतःची सेल्फ केअर करायला पाहिजे, स्वतःच्या ऊर्जांना समजून घ्यायला पाहिजे, स्वतःला समजून घ्यायला पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, त्या प्रत्येकासाठी हे सेशन आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि आपल्या आयुष्यात एक प्रगतीचा कडे पाऊल टाकायचं आहे, त्या सगळ्यांसाठी हे सेशन डिझाईन केलेलं आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सगळ्यांना पहिला टास्क आहे, आजचा पहिला टास्क आहे, कारण हे बघा सेशन ऍक्टिव्ह राहायचं आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन हे राहणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाने तुमच्या लाईफचे आज पहिल्यांदा प्रॉब्लेम्स लिहून काढ. आणि मला माहितीये की प्रॉब्लेम्स नाही असा कुठलाहीच व्यक्ती नाही. अगदी तुमच्या कोणी घरातले मुलं ऐकत नसतील, कोणासोबत जमत नसेल, कोणाचा राग येत असेल, द्वेष वाटत असेल, ते सगळे प्रॉब्लेम्स आज लिहून काढायचेत. मी म्हणून सांगितलं होतं तुम्हाला नोटबुक घेऊन बसायचं आहे. प्रत्येकाने आत्ता प्रॉब्लेमवर फोकस करायचं आहे. सगळ्यांनी आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते लिहून काढायचे आहेत. हा प्रणिता मॅम, तुम्ही हँड रेज केला आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे सध्या? अनम्यूट करा. सगळ्यांनी आपल्या लाईफचे चॅलेंजेस, मला हेल्थ वाईज काय प्रॉब्लेम आहे, पैशांचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, वेल्थ वाईज प्रॉब्लेम म्हणजे करिअर ओरिएंटेड काही प्रॉब्लेम्स आहेत का, नंतर मला लाईफमध्ये कुठले चॅलेंजेस आहेत ते आज समजून घेणार आहोत आपण. हा प्रणिता मॅम बोला. सगळ्यांनी आपले प्रॉब्लेम्स नोट डाऊन करायचे आहेत. असं समजा आज शेवटची संधी दिलेली आहे की मला आजच फक्त शेवटचा चान्स आहे की माझे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचा आणि मी सगळे प्रॉब्लेम्स लिहून घेणार आहे आज. माझ्या लाईफचे चॅलेंजेस काय. प्रणिता मॅम, कॅमेरा ऑन करायचा आहे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे आणि ऍक्टिव्हिटी करायची. हा आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन राहणार आहे. हा कावेरी मॅम, झालं का तुमचं? प्रॉब्लेम्स लिहून झालेत तुमचे? अनम्यूट करा.
हॅलो. हो बोला. हा, मी प्रॉब्लेम्स दिले आहेत. तर सध्या हेल्थ इश्यू आहे मला. त्याच्यानंतर मेंटल स्ट्रेस फार आहे आणि मला स्पिरिच्युअल ग्रोथ करायची आहे. आणि ऑब्विसली या सगळ्या गोष्टीमध्ये कर्ज हा एक मोठा फॅक्टर बनतो, जो सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सध्या फार स्ट्रेस देतो, तर तोही आहे. ओके. हा रामा सर, तुमचे झालेत प्रॉब्लेम लिहून? तेजश्री मॅमचे झालेत? तेजश्री राणे मॅम झालेत? ओके. दीपाली मॅम? जयमाला मॅमचं झालंय, व्हेरी गुड. सीमा मॅम लिहिताय अजून. कावेरी मॅमचं झालंय. हा प्रणिता मॅम, तुम्हाला काही बोलायचं आहे? अनम्यूट करा. इथे ऑप्शन, हा बोला. नमस्कार. हा नमस्कार. मी डायबेटिक आहे आणि पहिले 10 वर्ष माझे एकदम नॉर्मल असायचा. शुगर नॉर्मल असायची माझी. कोविड नंतर मला जरा ते थोडीशी ट्रेस न वाढायला लागली. ट्रेस आला कीच वाढती माझी शुगर आणि त्याच्याबरोबर सायटिकाचा पण प्रॉब्लेम आहे. बर. तर हेल्थ इश्यू कमी व्हावा आणि जास्त मला डॉक्टर काय म्हणतायत, तुम्ही ट्रेस घेता त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं होतंय. तर म्हणून रेकीत आलात? नाही, माझ्या मिस्टरांनी पण रेकीचा प्रोग्राम केलाय, ओके. पण तो मला माहित नाही काय आहे काय नाही. बर. पण ते नक्कीच त्याच्यामुळे आपण म्हटलं काय. समजून घेऊया. हा. आणि तुमचं नक्कीच डायबिटीस काय, बऱ्याच खूप साऱ्या गोष्टी रेकीमध्ये सॉल्व्ह होतात, हे नक्कीच तुम्हाला समजेल हळूहळू. झालेत प्रॉब्लेम्स? किती प्रॉब्लेम्स आहेत? कोणाचे काउंट? किती प्रॉब्लेम्स आहेत? 10? 20? 2 प्रॉब्लेम. ओके. याच्यापेक्षा 6 प्रॉब्लेम. कामवाली बाई येत नाही, मुलं ऐकत नाही, बरोबर? आमचे हे किंवा आमची ती ऐकत नाही, नवरा त्रास देतो, बायको त्रास देते, अगदी मारामाऱ्या करतात, बरोबर? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोडून गेला, अजून मुलांचे लग्न होत नाही. मुलांचे लग्न होत नाहीत, अजून मुलं लग्न करत नाही, मुली लग्न करत नाही, राईट? आरोग्य आरोग्य आरोग्य, पैशांची समस्या, बरोबर? हो अजून हो. नातेसंबंध. बरोबर. माझं आणि माझ्या जावेचं पटत नाही, माझं आणि माझ्या नंदांचं पटत भाऊजाईचं पटत नाही. अजून नंदांचं याच्या व्यतिरिक्त नंदांचं काही आहे पटत का? करिअर मध्ये ग्रोथ करायची आहे, जॉब लागत नाहीये, डायबिटीजचा प्रॉब्लेम, हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस, बरोबर? स्पिरिच्युअल ग्रोथ. स्पिरिच्युअल ग्रोथ पाहिजे, आध्यात्मिक मध्ये प्रगती करायची आहे, ती कशा पद्धतीने करायची हे पण समजत नाहीये, हा पण एक प्रॉब्लेम झाला, बरोबर? मला डोळ्याचा निगेटिव्हिटी. प्रॉब्लेम आहे. ओके. माझी डोळ्यांचा, दृष्टी हळूहळू कमी कमी होत चालली आणि त्याला काही डॉक्टरांकडे उपाय नाहीये. बर. मग आपल्याला रेकी हिलिंग द्वारे थोडासा प्रयत्न करायला जमणार आहे. हो मॅम, निगेटिव्हिटी कमी करायची आहे. Negativity कमी करायची आहे, बरोबर? हे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात का आलेले आहे? पहिल्यांदा जेवढे लिस्ट असेल ती लिस्ट आपल्याला आज काय करायची आहे? आज ही लिस्ट आपल्याला जाळून टाकायची आहे. काय करायचं आहे? प्रत्येकाने लिहिलंय,
मला काय करायची आहे आज, ह्या लिस्ट प्रत्येकाने जाळून टाकायची. मला झोपण्याच्या अगोदर माझ्या प्रॉब्लेम्सची लिस्ट काय करायची, जाळून टाकायची आहे. ठीक आहे. किती किती दिवस करायचा हा टास्क? सलग 21 दिवस मी माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स लिहून काढणार आणि ते प्रॉब्लेम्स मी रोज रात्री जाळून टाकणार. अगदी कितीही निगेटिव्ह विचार असू द्या, कितीही आपले काहीही विचार असू द्या, अगदी कुठलीही भावना असू द्या, ती मी 21 दिवस लिहिणार आणि रात्री झोपताना जाळून टाकणार. आज तुमचा हा पहिला टास्क राहणार आहे. काय राहायचं? रोज सेम प्रॉब्लेम लिहायचा. रोज सेम प्रॉब्लेम लिहायचा. रोज जी काय वाटतं आहे, दिवसेंदिवस पहिल्या दिवशीचे प्रॉब्लेम्स आज कदाचित 31 असतील, 50 पर्यंत पण असतील. ठीक आहे. कंप्लेंट ज्या तुमच्या आज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, जे चॅलेंजेस आज तुमचे काय आहे, कदाचित 50 पर्यंत असतील, अगदी 100 देखील असू द्या, त्या जाळून टाका. दुसऱ्या दिवशी लिहिताना कदाचित तुमचा एक प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामधनं कमी होईल. ठीक आहे. प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्ट करायची आहे. हा, अक्षता मॅम, तुम्हाला काही बोलायचं आहे? अक्षता विधाते मॅम. नमस्कार. ऍक्च्युली मध्ये माझं ते हे झालं होतं, करेक्शन डिस्करेक्ट झालं होतं. बरं. त्यामुळे मी आता परत जॉईन झाली. मला तेच विचारायचे, प्रॉब्लेम लिहायचे म्हणजे नॉर्मल पेजवर लिहून हो, नॉर्मल पेजवर लिहायचं. तुमच्या कुठल्याही पेजवर लिहिलं तरी मी चालेल. आता परत कनेक्ट झाले. बरं. ठीक आहे. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला एका पेजवर लिहायचे आहेत आणि ते पेज आपल्याला झोपण्या अगोदर, आता तुम्ही बेडवर जाणार, झोपणार आहे, त्याच्या अगोदर जाळून टाकायचं आहे. पहिलं एक तास राहणार आणि उद्यापासून सलग 21 दिवस मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करायची आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सलग मीठ आणि कॉफी पावडर, खडे मीठ आणि कॉफी पावडर टाकायची. काय सांगितलंय मी? ज्यांना आपले लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील त्यांनी मीठ आणि कॉफी पावडर टाकून आंघोळ करायची आहे, कंपल्सरी. मग ते कोणीही असू द्या, फक्त डोक्यावरती आपल्याला ते पाणी घ्यायचं नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ना प्रत्येकाला. मला माझा माइंडसेट चेंज करावा लागेल की नाही? मला रेडी तुम्ही सगळ्यांनी कमिटमेंट दिलाय, तुमच्या हृदयाला दिलं, मला नाही दिलंय. मॅम, ओ, माझं आणि माझ्या फ्रेंड बरोबर जे भांडण झालं, तर ते सारखं मला आठवतं आणि त्याचं आहे ना, मला सारखे तिचेच विचार येतात. आणि भलेही तिची चुकी असो किंवा माझी चुकी असो किंवा काही डिस्कनेक्शन झालं, ते सारखं मला रिकनेक्ट होतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण आमचा बॉन्ड एवढा स्ट्रॉंग होता. तर गेले 6 महिने झाले आम्ही बोलत नाहीये, किंवा मी मेसेज केला तर तिचा काही रिप्लाय येत नाही, किंवा असं आम्ही खूप दूर गेलोय आणि ते सारखं मला खूप त्रास होतोय मला त्याचा. ठीक आहे, काही नाही, होईल सॉल्व्ह तो. ते मॅम कसं मांडायचं मला हे नाही समजत आहे. माझं आणि माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाही, असा प्रॉब्लेम लिहायचा आहे. सिंपल आहे. ओके मॅम, थँक्यू. कुठलाही प्रॉब्लेम्स तुम्ही लिहू शकता, तो लिहून आपल्याला जाळून टाकायचा आहे. आणि ज्याला आपल्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स दूर करायचे आहेत, त्याला आपल्याला काय करायचं आहे, जाळून टाकायचे आहे. रोज आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. ठीक आहे, समजलंय ऍक्टिव्हिटी काय असणार? आणि दुसरी ऍक्टिव्हिटी होती, दुसरी ऍक्टिव्हिटी अशी आहे की मीठ तुम्ही 1 चमचा घ्या, कॉफी पावडर 1 चमचा, आणि मीठ वापरताना तुम्ही जे आपलं हिमालयाचं ते खडे मीठ असतं, किंवा तुम्ही जे सेंधो मीठ आहे ते वापरा. ठीक आहे. ओके, समजलंय काय करणार आहे? पहिला टास्क, मी कॉफी पावडर आणि मिठाने आंघोळ करायला सुरुवात करणार. हा, कैलास सर, तुम्हाला काही बोलायचंय? बोला. आंघोळ करताना जर डोक्यावरून करायची नसेल तर ती पूर्ण आंघोळ होणार नाही. मग त्याकरता म्हणजे ऍक्च्युली एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे? एक्झॅक्ट आपल्याला गरम पाण्यामध्ये, जे काय आंघोळीचं पाणी तुम्ही थंड गरम वापरू शकता, त्यामध्ये 1 चमचा
मीठ टाकायचं, 1 चमचा कॉफी पावडर टाकायची. बऱ्याच लोकांना स्किन इश्यूज असतात, तर मीठ डोक्यावरनं घेत नाही. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हा, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर शक्य असेल तर तुम्हाला या 21 दिवस ही साधना करायची आहे. आणि ज्यांना रेकीचं पुढे जाऊन अट्युनमेंट घ्यायचं आहे, मला रेकी जाणून घ्यायची आहे, ऊर्जांना मला ऍक्टिव्हेट करायची आहे, तर मला काय करायचं आहे, कंपल्सरी तुम्हाला या संडेला अट्युनमेंट दिलं जातं. त्या अगोदर तुम्हाला साधारणतः 3 दिवस मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करणं कंपल्सरी आहे, ज्यांना रेकीची दीक्षा घ्यायची आहे. ठीक आहे, मॅम म्हणजे करू शकतो आंघोळ. ऍक्टिव्हिटी, सॉरी मॅम मध्येच बोलले. हा बोला मॅम, ही आता हे बंद केलं ना आपण पेज, की त्यानंतर आंघोळ करायची का? हा, बंद केल्यानंतर नाही करायची. दररोज आपण जेव्हा आंघोळीचा तुमचा कुठलाही टाइम असू द्या, त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कॉफी असते ना, ती कॉफीची वडी किंवा कॉफी पावडर 1 चमचा टाकायची आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. ओके मॅम. पूर्ण आंघोळ केली की चालेल? हो हो चालेल. ठीक आहे, ओके, धन्यवाद. म्हणजे दिवसात ना एकदा जेव्हा आपण आंघोळ करू तेव्हा हे ऍड करून करायची, बस दॅट्स इट. ठीक आहे, हा हा, येस. ताई, अजून एक प्रश्न आहे. आपण जर कुठे आता समजा बाहेर गेलो, काही झालं तर हे पॉसिबल नसेल इन बिटवीन, मग तेव्हा काय करायचं? हा, जर आता असं या पॉसिबल 21 दिवसामध्ये समजा आपल्याला कुठे 21 जावं दिवसाला लागलं, कुठे ट्रॅव्हलिंग करण्याचं बंधन नाही. तुम्ही सोबत मीठ ठेवू शकता ना, खडे मीठ. हा, खडे मीठ आणि कॉफीचं पाऊच आपण सोबत ठेवायचं. ओके, ठीक आहे. आणि ज्यांनी सेकंड लेवलची अट्युनमेंट घेतली असेल त्यांच्यासाठी पुन्हा अट्युनमेंट घेण्याची गरज नाही. ज्यांनी अट्युनमेंट घेतली नसेल, त्यांनी दीक्षा घ्यायची इच्छा असेल, त्यांनी तुम्ही ज्यांना दीक्षा घ्यायची आहे, कारण की अट्युनमेंट म्हणजे दीक्षा घेणं, ही प्रोसिजर यामध्ये सर्वात महत्वाची आहे. ठीक आहे, या 10 दिवसांच्या सेशनचे तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करावे लागणार नाही. ओके, पण ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांना स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज, म्हणजे जे आपल्याला एक छोटीशी अमाऊंट, जी छोटी, कारण की आपण कुठलीही दीक्षा घेतो आहे तर ते तुम्हाला पण लाभदायक झाली पाहिजे, तर तुम्हाला एक स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज सेंड करायची आहे. हा, प्रणिता मॅम बोला. मॅम, हा बोला. पहिल्या लेवलची अटॅचमेंट घेतलेली आहे. हा, तुम्ही आहातच ना. हा, मग आता रविवारी नाही, तुम्हाला परत नाही घ्यायची आहे. तुम्ही ओल्ड स्टुडंट आहे विद्या मॅडम. नाही, तेच विचार. नाही नाही, तुम्हाला परत नाही घ्यायची. आता तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पुढे जायचं, आपल्याला पुढची लेवलची घ्यावी लागते. हा, आता सध्या नाही घ्यायची. तुम्ही साधना करा आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे ताई, शनिवार रविवार पण आहे का? हो हो. अच्छा, मला शक्य नाही थोडंसं तुमचं शक्य नाहीये का? कोणाचं शक्य नाही राहणार? माझं शक्य नाही. सविता जाधव, शनिवार रविवार. मॅम, माझं पण नाहीये. बर, म्हणजे क्लासेस तुम्ही शनिवार रविवार करू शकणार नाही की अट्युनमेंट शनिवार रविवार घेऊ शकणार नाही? नाही, फक्त हा शनिवार रविवार आहे. मग अट्युनमेंट क्लास नाही अटेंड करू शकत. अच्छा, ठीक आहे. बाकी मी अटेंड करेल, फक्त हा शनिवार रविवार मला पॉसिबल नाही. ठीक आहे, अट्युनमेंट तुम्ही फ्रायडेला घेऊ शकता, मॉर्निंगला, शुक्रवारी. हो, घेऊ शकते. सगळ्यांना पॉसिबल राहील? हो. शुक्रवारी सकाळी दीक्षा घ्यायला पॉसिबल राहील का? हो. येस मॅम. मॅम, मी ऑफिस मध्ये असेल तर तिकडे चालेल घेतली तर? किती वाजता जाता तुम्ही ऑफिसमध्ये? 8 वाजता. हा, मग आपल्याला सकाळीच घ्यायची अट्युनमेंट. ही सकाळी 5:30ला होते. हा, अट्युनमेंट ही आपल्याला सकाळी होणार आहे. ठीक आहे. येस मॅम. हा, ही दीक्षा जी घेण्याच्या प्रोसिजर शिवाय रेकी तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होत नाही. ठीक आहे मॅम. हो बोला. एक अटेंडमेंट मी घेतली आहे. कोणत्या लेवलची? फर्स्ट सेकंड लेवलची घेतली आहे. पण नाही, पण मला विचारायचं आहे की मी स्वतःला कसं चेक करू शकतो की मला गरज आहे का अटेंडमेंटची, किंवा म्हणजे मी कन्फ्युज आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही जर अटेंडमेंट घेतली असेल, तुमची लेवल 1 आणि लेवल 2 झाली आहे?
झालेली आहे पण हा त्याची प्रॅक्टिस नाही. हा ठीक आहे ना, प्रॅक्टिस नसेल तर आपल्याला काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. मग जेव्हा ज्यांची अट्युनमेंट लेवल 1 ची झालेली आहे त्यांना काय करायचं आहे, एकच मिनिट. हॅलो हॅलो, हॅलो. हा बोला. हा मॅडम, मॅम माझाही सेम प्रॉब्लेम आहे. अट्युनमेंट मी दोन्ही लेवलच्या घेतलेल्या आहे, जसं सरांनी विचारलं. हा फक्त प्रॅक्टिस नाही आहे आणि ते केव्हा घ्यावं काय, तर परत घ्यायची गरज आहे का नाही, अट्युनमेंट? ज्यांनी, मी परत सांगते आहे, ज्यांनी लेवल 1 ची अट्युनमेंट घेतलेली आहे त्यांनी पुन्हा अट्युनमेंट घेण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पर्सनली सांगते. कैलास सर आणि यस गौरव सर, तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, आपण त्या विषयावर बोलूया, चालेल. पण ज्यांना दीक्षा घ्यायची आहेत साधारणतः त्यांनी साधारणतः संडेला, जर शक्य नाही फ्रायडेला तर आपण संडेला पण करू शकतो. आणि ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी फ्रायडेला मॉर्निंगला दीक्षा राहणार, संडेला पण मॉर्निंगलाच राहणार आहे, संडेला पण सकाळी शक्तिपात राहणार. ठीक आहे. आंघोळ विंघोळ करून बसायचं का? येस, आंघोळ करून बसायचं आहे आणि ते पण मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करायची. हो. त्यानंतर तुमच्या देवाजवळ जे काही श्रद्धेप्रमाणे, आपल्या धर्माप्रमाणे आपण ज्या काही ईश्वर गुरूंना मानत असू त्या ईश्वर गुरूंजवळ आपल्याला दिवा, जे काही अगरबत्ती लावता तुम्ही, एक चांगल्या जागेवरती बसून आपल्याला काय करायची, दीक्षा घ्यायची आहे. जे कोणी तुमच्या याच्यानुसार आपले ईश्वर गुरूंवरती श्रद्धा असेल त्यांच्या जवळ आपल्याला दिवा उदबत्ती लावून अट्युनमेंट घ्यायची आहे. एक प्रसन्न वातावरण आपल्या घरात निर्माण करायचं आहे. मॅम म्हणजे खाली बसायचंय का हा फ्लोअर खाली, वरती? आणि जे लोकांना खाली बसू शकतात त्यांनी खाली बसायचं. ज्या लोकांना खाली बसणं शक्य नाही त्यांनी चेअरवरती बसले तरीही चालतील. ठीक आहे. आणि ज्यांचं लेवल 1 झाले आहे त्यांनी देखील हे 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कोणाला अटेंड करायला प्रॉब्लेम नाही, शिकायला तुम्हाला कुठलेही चार्जेस नाहीत. या 10 दिवसांचं सेशन तुमच्या सगळ्यांसाठी फ्री आहे. मॅडम माझं सॅटर्डे संडेचं मिस होणार, मग ते कसं काय मी कव्हर होईल? रेकॉर्डिंग देईल. ठीक आहे. ओके ओके. मग ते काय मी घरी करायचं की ऐकायचं, कसं आहे? ऐकायचं. जे काही ऍक्टिव्हिटीज राहतील त्या तुम्हाला ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. आणि जे काही समजा मिस झालं तिथे मग तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या सेशन मध्ये मला प्रॉब्लेम्स विचारू शकतात. हे समजलं नाही मॅम, हे परत सांगा, अशा पद्धतीने तुम्ही मला विचारू शकता. ओके ओके. सीमा मॅडम, कोण सीमा मॅडम आहे? हॅलो मॅम. सीमा पवार मॅडम आहे का? नाही, सीमा. सीमा हॅलो मॅम. सरनेम काय? हॅलो. हा बोला मॅम. ऍक्च्युली माझी फर्स्ट लेवल झालेली आहे मॅम, हा, आणि त्याच्यात मग माझा काही गरज शक्तिपाठ नाही. झालेला आहे हा परत. येस, नाही. ओके ठीक आहे, ओके. पुन्हा घ्यायची गरज नाही. ठीक आहे. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? पहिले, मॅडम. हा बोला. मी ना असंच एक काय त्या नाव, म्हणजे या निलिमा बघेने जिथून मला हे माझं नाव घेतलं तिथं मी सेशन करत होती, पण ते माझं पूर्ण नाही झालं, मला काही समजलं पण नाही. बरोबर. पण त्या दिवशी ते त्यांनी एक दिवस शक्तिपाठ दिला होता, तर मी तो अटेंड केला होता. ठीक आहे, चालेल, काहीच हरकत नाही. मग पुन्हा आता घ्यायची गरज नाही, पुन्हा घ्यायची गरज नाही. नाही का? नाही. ओके. ठीक आहे. ज्यांना शक्तिपात पहिल्या लेवलचा कुठेही घेतला असेल ते लोक माझ्यासोबत पुढची लेवल कंप्लीट करू शकता. ठीक आहे. त्याच्यात कुठलंही बंधन नाही, तुम्ही कोणाकडेही कुठलीही लेवल कंप्लीट करू शकता. ज्यांनी एकदा अट्युनमेंट घेतली आहे, ज्यांनी शक्तिपात एकदा घेतलाय त्यांनी पुन्हा शक्तिपात घेण्याची गरज नसते. या केसमध्ये ज्यांचा शक्तिपात झाला असेल त्यांनी काय करायचं हे मी तुम्हाला पर्सनली, तुम्ही मेसेज करा. आपल्याला चक्रा मेडिटेशन करावं लागते, 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करावं लागतं. ते कुठल्या पद्धतीने करायचं त्याच्या सगळ्या प्रोसिजर मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. येस, समजलं इथपर्यंत? बरं,
आज तुम्ही कमिटमेंट केलेलं आहे की तुम्हाला माझ्या लाईफमध्ये प्रत्येकाला तुम्हाला चेंजेस पाहिजे आहे, हे तुम्ही स्वतःसोबत कमिटमेंट केलाय. येस. मग आता हे येस. कमिटमेंट पूर्ण करायला काही एफर्ट्स मी पुट करणार, काही एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागतील, काही रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. बरोबर ना? काही रूल्स मी तुम्हाला फॉलो करायला तुमच्याकडून करून घेईल, काही गोष्टी मला ज्या क्षमता आहे त्या मी करेल, काही गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज कराव्या लागतील. बरोबर. आज आता पुढचा टास्क आपण समजून घेऊया की राग कोणाकोणाला येतो. राग येतो का तुम्हाला? राग येतो ना? प्रत्येकाला राग येतो, भरपूर राग येतो. येतो? भरपूर. येस. मला पण यायचा. मला पण यायचा. मला तर म्हणायचे की तुझ्यासारखी तापट कुठल्या घरात टिकणार आहे, काय होईल तुझं, बरोबर, कसं होईल, हट्टी स्वभाव आहे, या पद्धतीने मला पण घरातले म्हणत राहायचे. बरोबर ना? तसं सगळ्यांनाच राग येतो. येतो ना सगळ्यांना राग? आपल्या मनाला माहितीये, आपण स्वतःची मनासोबत कमिटमेंट केलेली आहे आणि आपल्या मनाला माहितीये की माझी सध्याची कोणाबद्दलची कुठली भावना माझ्या मनात वास करते. बरोबर. माझ्या कुठल्या व्यक्तीचा कुठल्या फ्रेंडचा राग येतो, कुठल्या मित्राचा राग येतो, कुठल्या नातेसंबंधांमध्ये मला राग आहे, हे आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. बरोबर. मग हे समजून घेताना मला कुठल्या कुठल्या लोकांचा राग येतो त्यांची लिस्ट करा बरं. सर्वात जास्त मला कुठल्या कुठल्या लोकांचा राग येतो? अमोल सर लिस्ट करा. मॅम, जे प्रॉब्लेम लिहिले त्याच्यामध्येच लिहायचं का की त्याच्यामध्येच वेगळी लिहा. लिस्ट? त्याच्यामध्येच लिहा. त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता. मॅम, व्यक्तीचं नाव लिहायचं की प्रसंगाचं नाव लिहायचं? व्यक्ती लिहा, प्रसंग आठवत असतील तर प्रसंग लिहा, पण कुठल्या गोष्टीचा राग येतो हे मात्र लिहायचं आहे. कोणत्या लोकांचा. आज आपल्याला दुसरी लिस्ट तयार करायची आहे. नेहमीच राग येतो असं नाहीये, कधी कधी राग येतो. हा कधी कधी येतोय ना, म्हणजे राग तर आहे, रागाची भावना सारखीच आहे ना. हो. एकदा आला काय आणि 10दा आलाय काय, राग शेवटी रागच. प्रत्येकाचे नावं लिहा की मला माझ्या आईचा राग येतो, मला माझ्या बाबांचा राग येतो, भावाचा येतो, बहिणीचा येतो. कोणाकोणाचा राग येतोय आपल्याला? मुलांचा राग येतो, मुलं ऐकत नाही तर. नंडेचा येतो, जावेचा येतो, सासूचा येतो, सासऱ्यांचा येतो. कोणाकोणाचा राग येतो? लिस्ट मध्ये किती लोक आहे? कोणाचं झालंय? माऊली. मॅम, हो. मनासारखं झालं नाही की राग येतो आणि खोटं बोललं की राग येतो. खोटं बोललं की राग येतो, प्लस पॉइंट आहे. बरोबर. हा. मग हे ते राग यायला पाहिजे का कोणी खोटं बोललं तर? पण मनासारखं नाही झालं तर ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर. हा. सुवर्णा मॅडमच्या लिस्ट मध्ये किती लोक आहे? बाकी नाही कोण. अनम्यूट करा मॅम. हा बोला. कोण बोलतंय? 3 लोक आहे. बरोबर. कुणाच्या याच्यात 5 लोक आहे? अजून अजून किती लोक आहेत? 9 लोक आहेत. अजून 6 आहेत. 6 आहेत. 5 आहे, 1 आहे. अजून अजून कोणाचे किती लोक होत आहे सांगा बघू. भावाचा राग येतो. बर.
कोणाचे लोक किती 100 लोकांची लिस्ट झाली का? एवढी नसावी कदाचित. कधी कधी स्वतःचाच राग येतो. स्वतःचा येतो. बर. हो, म्हणजे एखादी काही घडलेलं असलं आपल्याकडनं, तर अरे शी काय ही आपण असं का केलं, असं म्हणजे ओके. तेवढं आपण चांगलं वागून येस. हा प्रणिता मॅम, तुम्ही हँड रेस केलाय. बर. आता तुमच्या लिस्टमध्ये कोणाच्या 6 लोक असतील, कोणाच्या 10 असतील, कोणाचे 15 असतील, 100 पर्यंत असतील. आपल्या एका मॅडमच्या लिस्टमध्ये अगदी 26 लोक पण होते. ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे ना, माझ्या लिस्टमध्ये एवढे नावं, येतोय मला राग. ही भावना आपल्याला एक्सेप्ट करायची आहे. मला कुठल्या गोष्टीचा राग येतोय हे समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे, कुठल्याही भावना ह्या आपल्याला दाबून ठेवायच्या नाही. मला त्या भावना काय करता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे. आणि लिहिण्यापेक्षा पण मला समजताय का, आज मला काय होतं, तुम्हाला तुमच्या सोबत तुमची ओळख करून द्यायची. माझा या उद्देश आहे, या सेशनच्या 10 दिवसांमध्ये मला तुम्हाला तुमच्यासोबत ओळख करून द्यायची. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा शोध घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही रेकीला समजून घेणार नाही. रेकी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही जीवन जगण्याची कला आहे. आणि रेकीमध्ये आपल्याला जसं पद्धतीने जीवन जगायचंय ते आपण रेकी लेवल मध्ये शिकत असतो. कुठले नियम फॉलो करायचे आहेत तर कुठलेच नाही. मला मनसोक्त हसायचं आहे, मला रडू आलं तर रडायचं आहे, मला खाण्याचंही बंधन नाही आहे, मला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाहीये. मला काय करायचं आहे, रेकीमध्ये जगणं शिकायचं आहे. कळतं आहे? तुम्ही सगळे कमिटेड आहात की मला सगळ्यांना रेकी जाणून घ्यायची आहे. तर पहिला टास्क आपल्याला काय करायचा आहे, रेकी समजून घेताना मला माझ्या प्रत्येक भावना त्या मला समजून घेता आल्या पाहिजे. अगदी प्रत्येक भावना. मला राग येतो आहे तर मला राग किती वेळानंतर येतो आहे, कोणाचा राग येतो आहे, तो कधी येतो आहे, माझे ट्रिगर पॉइंट्स कोण आहेत, माझ्या आयुष्यात अशा पिना मारायला कोण जबाबदार आहे की ज्यांनी मला राग येतोय, हे आपल्या प्रत्येकाला काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, अंडरस्टँड? इथपर्यंत समजले का? मॅम, हो. समजा मॅम की थोड्या वेळापुरतं असं काय होतं की जेव्हा आपल्याला राग येतो आणि आपल्याला आपलाच मुद्दा बरोबर वाटतो, पण नंतर कालांतराने आपल्याला ते बरोबर आहे हे पटतं. पण तेव्हा आपण जे रागामध्ये जे काही कृत्य केलं असेल किंवा ते रागामध्ये आपल्याला जे वाटतं, तर ते आपण कशा प्रकारे म्हणजे राग येतो किंवा त्या ह्याच्यामध्ये आपण कसं मांडू शकतो किंवा कसं म्हणजे आपलं पॉइंट एक्सप्रेस करू शकतो थोडक्यामध्ये? आता आपल्याला या 10 दिवसांमध्ये हेच गोष्ट शिकायची आहे. काय शिकायचं? या 10 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे आणि शिकायच्या आहे. कळतंय? तुम्हाला प्रत्येकाला या दिवशीच्या प्रत्येक स्टेपमध्ये एक स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहे या प्रवासामध्ये. आज फक्त आणि फक्त मी तुम्हाला तुमच्यासोबत माझी ओळख आणि माझ्यासोबत तुमची ओळख एवढंच करून देण्याचा प्रयत्न केला आहे. माझं नाव आहे, मी अनुजा माहुरे, मी पुण्यावरनं आहे आणि रेकीमध्ये जगण्याचा प्रयत्न मी करत आहे. मी फक्त प्रयत्नच करत आहे. मी म्हणत नाही मी पूर्णतः रेकीमध्ये जगते. आणि ही माझी सुरुवात आहे की मी एक एक स्टेप जेव्हा पण रेकीमध्ये येतो तेव्हा मी पूर्णत्वास अजूनही गेली नाही. मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रेकीमध्ये जगण्याचाच प्रयत्न करते आहे आणि तो करत राहणार. निरंतर हा प्रवास सुरूच राहणार आहे आणि हा प्रवास तुम्हीही तुमच्या आयुष्यात रेकी अनुभवावी, रेकीमध्ये जगावं. कारण रेकी ही जीवन जगण्याची सुंदर कला आहे. दुसरं तिसरं काहीच नसून तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन रेकी तुम्हाला देते. तुमचे शारीरिक प्रॉब्लेम असू द्या, मानसिक असू द्या, भावनिक असू द्या, आर्थिक असू द्या किंवा आध्यात्मिक प्रॉब्लेम्स असू द्या, प्रत्येक लेवलला रेकी तुम्हाला सपोर्टिव्ह मेडिसिन ऍज अ अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून सपोर्टला येणार आहे. तुमच्या मदतीला रेकी शक्ती धावून येणार आहे. मग ह्या रेकी शक्तीला जाणून घ्यायचं आपल्याला. उद्यापासून आपण ऍक्च्युली रेकीचा सिलेबस स्टार्ट करणार आहे. त्या अगोदर माझं नाव अनुजा आहे, अनुजा माहुरे, मी पुण्यावरनं आहे. सारथी होलिस्टिक फाउंडेशन आपली फाउंडेशन, आपली संस्था आहे.
सुप्रिया. ओके, तर हे सगळं समजून घ्यायचं आहे. उद्यापासून आपल्याला या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आज फक्त मी यासाठी ओळख करून घेतली आहे की तुम्हाला मी कम्फर्टेबल असावी, मला तुम्ही सगळेजण बोलताना आपल्याला जे समजून सांगताना एकमेकांना आपण एकमेकांसोबत कम्फर्टेबल आहोत की नाही हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. ज्यांना हे सेशन आवडलेलं असेल किंवा मी कुठेतरी तुमच्यासोबत कनेक्ट झाली असेल, माझ्यासोबत तुमची फ्रिक्वेन्सी झाली असेल कनेक्ट, तर त्यांनी आपल्या कुठल्याही 3 फ्रेंड्सला या सेशनची लिंक तुम्ही शेअर करू शकता. किंवा ज्या पद्धतीने तुम्ही जसं आपला एक ओल्ड स्टुडंट आहे त्या निर्मला मॅडम, त्यांनी त्यांच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत ही लिंक शेअर केली, त्याच पद्धतीने तुम्ही हे ग्रुप इन्व्हिटेशन तुमच्या ज्याला गरज आहे. काय होतं, दिव्य रेखी शक्ती त्याच व्यक्तीपर्यंत पोहोचते त्याला प्रॉब्लेम मधून बाहेर काढायची ईश्वरांनी संधी दिलेली असते. त्या ईश्वरांनी जोपर्यंत संधी दिली नाही तोपर्यंत ही शक्ती तुमच्या कोणासोबतच पोहोचणार नाहीये. आणि जर तुम्हाला संधी साधून घ्यायची असेल, संधी साधूपणा करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही या सेशनला एन्जॉय करून समजून उमजून पुढे जायचं आहे. आणि त्या रेकी शक्तीला अनुभवायला मी तुमच्या एक मदतीचा हात देऊ इच्छिते आहे. तुम्ही तो मदतीचा हात तुमच्या गरजू फ्रेंड्सला किंवा ज्याला खरंच आपल्या आयुष्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे त्या व्यक्तीला द्यायचा आहे. ठीक आहे. आज आपण इथे थांबतो आहे. याच्यानंतर आपली मास्टर लेवलची म्हणजे लेवल 3rd लेवलची बॅच असते, त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. उद्या आपण आपण सेम टाइमला साधारणतः याच टाइमला 7:30 वाजता भेटणार आहोत. आणि तुमचं पुन्हा मी एकदा स्वागत करते. या प्रवासात मी तुमची सारथी बनून राहणार आहे, म्हणून आपल्या फाउंडेशनचं नाव सारथी आहे. आणि मी तुम्हाला नक्कीच माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण बोलूया. चालेल. त्यांना फक्त थोडंसं टाइम मागे पुढे होऊ शकतो कारण की आपली लगेच नेक्स्ट लेवलची बॅच असते. ओके. जे काही इश्यू असतील ते आपण नक्कीच डिस्कस करूया आणि प्रत्येक प्रॉब्लेम काही ना काही लेवलमध्ये प्रयत्न करूया की तो सॉल्व्ह होईल, तो त्या प्रॉब्लेम्सच्या बाहेर पडेल. हा माझा नक्कीच प्रयत्न नेहमीच असतो आणि याही लेवलला असतो. याही सेशनमध्ये याही वर्कशॉपमध्ये माझा हाच प्रयत्न राहणार आहे की तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सच्या बाहेर पडावे. कुठल्याही लेवलचा प्रॉब्लेम आहे तो तुमच्या आयुष्यातून निघून जावा. आणि तुम्हाला एक मूलमंत्र मी आज देते. आज सेशनच्या शेवटी प्रत्येकाला एक मूलमंत्र देते आहे. सगळ्यांनी दोन्ही हात मस्तपैकी ओपन करा, शाहरुख खान स्टाईल. येस, सगळ्यांनी करायचं आहे. असं म्हणतात ना, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या मिळवायची एक पद्धत असते आणि ते मिळवताना मला काय करायचं आहे, पूर्णतेने त्या युनिव्हर्सकडे, त्या ब्रह्मांडाकडे, त्या ईश्वराकडे सरेंडर व्हायचंय. दोन्ही हात या पद्धतीने ओपन करा आणि हातांमध्ये आलेली एनर्जी फील करा. हातांना काही ऊर्जा फील होत आहे, थंड गरम. एक श्वास घ्या मस्तपैकी. एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्या. पुन्हा एक श्वास सोडा. आज मी तुम्हाला सुंदर एक मूलमंत्र देते आहे, ज्याने तुमच्या जीवनाची, तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे. अगदी उद्या सकाळपासून तुम्हाला या पद्धतीने तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. सगळ्यांनी म्हणायचं आहे माझ्यासोबत. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. हे ईश्वरा मी स्वस्थ आहे. हे ईश्वरा मी मस्त आहे. हे ईश्वरा मी तंदुरुस्त आहे आणि हे ईश्वरा मी जबरदस्त आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ही एनर्जी फील करा. दोन्ही हातामध्ये जी काही थंड गरम संवेदना असेल ती हृदयावरती ठेवा आणि हृदयाला थँक्यू म्हणा, त्या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणा की तू माझे श्वास सुरू ठेवले आहेत. ही सुंदर आयुष्य देण्यासाठी मी तुझी कृतज्ञता व्यक्त करते. तुला लाख लाख धन्यवाद देते की या पृथ्वी तलावावर अजूनही माझे श्वास सुरू आहे, म्हणजे अजूनही माझं अस्तित्व निर्माण करण्याची मला तू संधी देतो आहे. अजूनही मी माझ्या प्रॉब्लेम्सच्या बाहेर पडू शकते आहे. थँक यू गॉड फॉर गिव्हिंग मी सच अ वंडरफुल लाईफ.
थँक यू गॉड फॉर गिव्हिंग मी सच अ वंडरफुल लाईफ. हे ईश्वरा, तुझे लाख लाख कोटी कोटी आभार आहे. हे ईश्वरा, हे युनिवर्स, हे ब्रह्मांडा, मी तुझी कोटी कोटी आभारी आहे. कोटी कोटी आभारी आहे. कोटी कोटी आभारी आहे. रिलॅक्स. येस, आपण 2-3 फीडबॅक घेऊया जेणेकरून आपल्याला जाणून घ्यायचंय की आजचं सेशन कसं वाटलंय. हा प्रवीण सर, अनम्यूट करा. अनम्यूट करा. ऑप्शन आहे तुम्हाला अनम्यूटचं. येस. हॅलो. हा बोला. हा मॅडम, आजचा सेशन खूप छान आहे. म्हणजे याच्यातून खूप पुढे काहीतरी शिकायला मिळेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच. पॉझिटिव्हिटी येण्याची नक्कीच गॅरंटी वाटते मला याच्यातून. येस. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला आपलं व्यक्त व्हायचं आहे? हा सुवर्णा मला मॅम बोला. बोलायचं आहे. हा. मॅम, आज पहिलं सेशन आहे, पण बऱ्यापैकी समजलं की एक्झॅक्टली काय स्टार्ट आणि काय एंड आहे हे मला समजलं. ओके. येस. थँक्यू. येस. अजून हा सविता मॅम बोला. सुजाता मॅम बोला. सॉरी. हॅलो मॅम. हा, गुड मॅम, इव्हिनिंग खूप बोला. एनर्जेटिक आणि खूप मोटिवेशनल वाटलं आजचं सेशन. खूप छान होता आणि नक्कीच त्याच्यामुळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही एक खात्री वाटली. थँक्यू. येस. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. अजून हा कल्पेश सर बोला. हॅलो मॅडम, हा मला बोला. याच्यासाठी विचारायचं की मी डिप्रेशन असल्यामुळे माझी शारीरिक स्थिती पण खराब झाली आहे. तर याच्यातून मला काही फायदा भेटेल का? नक्कीच होईल. तुम्ही प्रयत्न आणि करायला तयार असाल तर नक्कीच होईल. छान काय, कारण तुम्ही प्रयत्न माझ्याकडे करायला, निगेटिव्ह. तुम्ही एक पाऊल उचला. तुम्ही स्वतःसाठी एक स्टँड घ्या की मला पूर्णतः याच्यातून बाहेर पडायचं आहे. मला माझी शारीरिक रित्या प्रगती करायची, मला माझी आर्थिकरित्या प्रगती करायची आहे. तर मला नक्कीच रेकी शक्ती तुम्हाला सहयोग करणार आहे. चालेल चालेल, ठीक आहे. थँक्यू मॅडम. येस. अजून येस प्राजक्ता मॅम. सर्वात पहिले तर स्वतःच्या जवळ गेल्यासारखं वाटलं. प्रॉब्लेम्स असतात, पण लिहिल्यामुळे एक क्लॅरिटी आली. आणि राग येतोय सारखं वाटतं की खूपच राग येतो आपल्याला. पण तेव्हा जवळ जाऊन कळलं की आपल्याला नेमकं कुणाचा राग येतोय, कशामुळे येतोय. ऍक्च्युअली कुणाचाच येत नाहीये, परिस्थितीमुळे राग येतोय हे जाणवलं. आणि जे तुम्ही म्हटलं सगळ्यात शेवटी, मैं मस्त हूँ, चुस्त हूँ, तंदुरुस्त हूँ आणि जबरदस्त हूँ, त्यातला मैं जबरदस्त हूँ हे खूप जास्त आवडलं. येस. थँक्यू मॅम, खूप थँक्यू. पॉझिटिव्ह फील थँक्यू होत सो आहे. मच. अजून कोणाला काही आपला फीडबॅक द्यायचा आहे? बोला, अनम्यूट करा. येस. हा कैलास सर बोला. मॅम, फार सुंदर सेशन झालं आणि ही सुंदर कल्पना तुम्हाला जी आली आहे याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. आणि अ, मी असं म्हणेन की ऍज अ गॉड म्हणून तुम्ही सर्वांना मदत करताय. बाकी काय तर नाही, मी मला माध्यम. आवडलं. सर, मी खूप माध्यम आहे. आपण सगळे रेकी साधक एक माध्यमच असतो आणि मी माध्यम बनूनच मला आवडेल. हा गौरव दीक्षित सर बोला. हॅलो. हा बोला सर. हा मॅडम, मला हे तुम्हाला म्हणजे तुमचं लेक्चर अटेंड करणं, सेशन अटेंड करणं, हा मी योगायोग नाहीये, हे लिहिलंय कुठेतरी. आणि त्याला मी माझ्या डेस्टिनीला मिळालो असं मला वाटलं. आज मला खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं. खूपच सुंदर. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मॅम, हा तुम्ही बोला. आता सांगितलेलं की राग येतोय त्या व्यक्तींची नावं लिहायची. मी नावं लिहिली, पण परत आणि मी त्यांना कट केलं की त्यांचे चांगले जे पॉइंट होते ते परत असं आठवले मला.
येस. वाटलं का राग करायचा आपण ह्या व्यक्तींचा. पहिल्याच लेवलला आहात ना, आता अजून पुढे पुढे अजून 10 दिवसात काय चेंजेस होते मला सांगा. ठीक आहे, की खरंच हा मुद्दा केव्हा आला तुमच्या, जेव्हा तुम्ही रिपीट लेवल 1 ला आलात तेव्हा तुमच्या मनात हा मुद्दा आला की मी यांचं नाव का लिहायचं आणि राग करून मला काय मिळणार आहे. बरोबर. आउटपुट महत्वाचं आहे ना आयुष्यामध्ये. प्रत्येकाला काहीतरी मिळवण्यासाठी आपण या पृथ्वी तलावावरती आलेलो आहे. मला काहीतरी पाहिजे आहे म्हणून मी या सेशनला पण आलेलो आहे. मला लाईफ मधले चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते दूर करायचे आहे म्हणून आलेले आहोत. बरोबर ना. मग हे दूर करायचे असतील तर हा थॉट आपोआप येतो. आणि हा थॉट निर्मला मॅडमच्याकडे का आला, कारण त्यांनी आधीची लेवल त्या आधी रिपीट करत आहे आपली बॅच, म्हणून त्यांच्याकडे आला. कदाचित तुमच्या आत्ता येणार नाही, कदाचित पुढच्या महिन्यात येईल. तर प्रोसेस मधनं जायचंय. जी प्रोसेस ठरलेली आहे, ज्या भावना ठरलेल्या आहेत, जी प्रोसेस फॉलो करायला सांगितली ती फॉलो करायची आहे. आणि जसं निवांत चाललो आहे इतके दिवस तर आपण काहीच करत नव्हतो. आज तुम्ही काय केलं, स्वतःचा विचार केला आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आज मला काय करायचंय, माझ्या आयुष्यामध्ये बदल करून घेण्यासाठी मी एक पाऊल उचलत आहे. हे पाऊल थोडंसं कठीण खडतर राहू शकते. बरोबर. हे पाऊल मला काय करायचं आहे, खडतर राहणार. या प्रवासामध्ये मला फक्त आणि फक्त सुरुवात मात्र करायची आहे. आणि ही सुरुवात करताना तुमची सारथी ही अनुजा माहुरे तुमच्या सोबत सदैव असणारच आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडणार तेव्हा तेव्हा मी आहेच आणि असणारच आहे. ठीक आहे. अगदी माझे मॅम श्वास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंतच. येस मॅम, एक बोलायचं होतं. हा मॅम, बोला. ज्या पेपरवर आपण प्रॉब्लेम आणि पीपलचे नाव लिहिले ना, जे राग येणाऱ्या गोष्टी आणि राग देणारे व्यक्ती, तर ते आता क्लास झाल्या झाल्या ते बंद करून टाकलं तर चालेल का? तेव्हाही कारण चालेल. मे बी राहिलं किंवा ती परत कोणाला घरामध्ये एवढे लोक असतात तर कोणाला चिठ्ठी वगैरे ठीक आहे, मिळाली तर ठीक आहे. परत प्रॉब्लेम नको. चालेल चालेल. हा जाळून टाका. येस. हा संस्कृती मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा गुड इव्हिनिंग. बोला. थँक्यू सो मच फॉर तुमचं गाईडलाईन. मोटिवेशन खूपच युजफुल आहे फ्युचरसाठी. आणि क्युरियोसिटी होती की रेखी म्हणजे काय, सो त्याच्यासाठी हे जॉईन केलं होतं. माझी मावशी आई त्यांनी हा क्लास जॉईन केलाय, सो त्यांच्यामधून मी केले. येस, वेलकम तुमचं. आय होप की तुम्ही सगळेजण 10 दिवस या स्पिरिटनी जॉईन होणार आणि तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात. तुम्ही ज्यांना ज्यांना आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्यांनी स्वतःचे हे 12 तास मला गुरुदक्षिणा म्हणून देणार आहात तुम्ही. कारण माझी जी गुरुदक्षिणा आहे, मी संपूर्ण गुरुदक्षिणा मी डोनेट करते आपल्या सारथी फाउंडेशन तर्फे. दर महिन्यामध्ये एक छोटीशी अमाऊंट जी तुमची गुरुदक्षिणा माझ्यापर्यंत पहिल्या लेवलची येते आणि मी जे माझं इन्कम असते त्यामधलं जे काही इन्कम ते मी डोनेट करत असते. त्यामुळे ही गुरुदक्षिणा मी समजणार आहे की तुमच्या आयुष्यातले 12 तास मला पाहिजेत. ठीक आहे. या 12 तासांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणारे चेंजेस अनुभवायचे आहे आणि स्टेप बाय स्टेप पुढे जायचे. चालेल. येस, व्हेरी गुड. आणि ज्यांनी आज कॅमेरे ऑन केले नसतील त्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत, कारण उद्यापासून ऍक्च्युली आपण एनर्जीला जाणून घेणार आहे. एनर्जीला जाणताना आपली एकमेकांसोबत एक ट्युनिंग होते. बघा, ज्यांनी ज्यांनी आपले फीडबॅक दिले किंवा जे बोलू शकले, आपल्याला एनर्जीला जाणताना आपली ट्युनिंग होणं महत्वाची आहे. मला दीक्षा देताना तुम्ही मला दिसले पाहिजे, अदरवाईज मी दीक्षा कोणाला देणार. त्यातल्या त्यात ऑनलाईन मध्ये आहात तर तुमच्यासोबत माझी फ्रिक्वेन्सी मॅच पण झाली पाहिजे. ओके. मला ऐकून घेतला आज तुम्ही, त्यासाठी मी कोटी कोटी आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.